श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर पेढेगाव रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। भर दिवसा एका हॉटेल समोर दिव्यांग व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला मृत व्यक्तीची ओळख पटत नसल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले होते। घटनेची माहिती मिळताच बेलापूर दूर क्षेत्रातील पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर मृत व्यक्तीची ओळख श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक 3 मधील रहिवासी 55 वर्षीय मनोहर कदम अशी पटली। यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत मुलगा कृष्णा कदम यांच्याशी संपर्क साधला। मृतदेह शवविच्छेदनासाठी साखर कामगार रुग्णालयात पाठवण्यात आला असून तेथे कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख निश्चित केली। या घटनेची माहिती समोर येताच कदम कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। परिसरातील नागरिकांकडूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।